लपोजन पण त्यांना दाखवायला पाहिजे. ही माशाने आल्या पोरीना नाही आलो. काय पण नको निघलं काय मी आहे आता तो वर्ल्डला मला घालवायला लागेल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बसता बसता काहीतरी विचार केला ना, असाच निघल्यावर मासे पकडायला. तर काय काय तोंड लपवतात पण त्यांना दाखवायला पाहिजेच. ही माणसं आल्या फुकटची बिनकामाची. हे आमचा ड्रायव्हर माणूस हे बिनकामाचा, याला काहीच फायदा नाही. पोरींच्याच बोलू जास्त गाव पण बघत आहो. तर आता निघलो आम्ही. गाव आहे मोहिली. मोहिलच्या नदीवर चालल्या. तिथे जाऊन काहीतरी सिक्रेटली मासे पकडणार आहे. मासे पकडताना तुम्हाला व्हिडिओ दाखवून. तर चला, तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. तर रोडचं काम चाललेलं आहे. गाडीन गरम जाम होत. बाबूराव गणपतराव जाम जाम गरम होत. काय 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 बोल. गणपतराव आपटे यांचा न्यू ब्लॉग आलेला आहे. माझ्या आयडीवर जाऊन सर्च करा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर आमचा व्हिडिओ नुसता बघू नका. आमच्या व्हिडिओला पहिला सबस्क्राईब करा, मग व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. करू नका, कारण की आम्हाला नाही शेअर केलेला तरी चालेल, कारण की आपला व्हिडिओ आता फेमस होणार आहे. कारण की नवीन मार्केटात उतरलेलो आहे. बोल. थांबा थांबा, आमचा नवीन सिंगर आलेला आहे राकेश शेठ दलवी. त्यांच्याकडून एक नवीन गाणं येत आहे. तर बोलू शकता तुम्ही. आम्ही काय बोलत नाही. नाही बोल बोल. सध्या फ्लॉप झालेला आहे म्हणून आम्ही काय बोलणार नाही. नाही जरा नवीन आताशी चालू केलं तर तो गाणी बोलू शकतो. माशाने आल्या पोरीना नाही आलो. बाबा इथे वेगळा सीन चालू होता. जास्त नाही, 50 रुपये पावशेर पोरी. तर आपण आता रस्त्याने चालले. मस्त वाटतं. गाईज आता इथे आम्ही थोडा वेळ कॅमेरा बंद करतो. आमचं सिक्रेट मिशन ते थोडे. हा, तर आम्ही नंतर नदीवर गेले आता व्हिडिओ चालू करीन. तर आता रोडवर येऊ. पोहोचल्यावर तुम्हाला मस्तपैकी बघायला भेटल काय होणार आहे त्या. ते थांबलं. गाईज आम्ही पाण्यात श्वास घ्यायसाठी थोडी क्रीम लावतो. सनस्क्रीन तिथे मना पण काय पण नको बोलू सर. आपण वाईट शब्दांचा उपयोग नाही करीत. गाईज बस जास्त पण नको. तोंडाला लावून घेतो. मस्त वाटत तुकडा बरं. हे रोशन दादा काहीच कामाचा नाही, नुसतं बसाच काम करतो. चल निघलं काय मी आहे इथं. सोडून जाशील. अगरबत्ती क्या. चला आता बर्फ घेतले. मासे ठेवायला निघतो आता. का काय यायचे अजून. अगरबत्त्या घ्यायला गेल्या. जरा माशांची पूजा पण करायची. हे घेतले पण या पेल कोण. आपण तर नाही पेल. हे बिलकुल पण पेऊ नका तुमच्या. तर गाईच आता आम्ही निघल्या रस्त्यान. पोहोचू आता थोड्या टायमान. तर गरमी पण जाम आहे, हवा पण जाम सुटले, वाट पण लागते. स्टॉक घेऊन चालले फक्त. या बाकीचं दिसतं त्या सोडून थम्सअप ना पाणी आमचं आहे. चकना पण घेतले. ड्रायव्हर बिना स्टेरिंग पकडलं गाडी चालवतो. म्हणजे किती डेअरिंग असेल. हा फक्त तो जाऊ दे. आता तो वर्ल्डला मला घालवायला लागेल. तर आमच्या ड्रायव्हरचा जरा सिंगर जागलेला आहे. बोल रे सिंगर, गाणी बोल. जलपरी
जलपरी भेटली का पापाची परी भेटली. जलपरी बघायला ना जलपरच भेटायचा. नेमकी मला येत जरा एकमेकाचा. मी बोलतो ना आपला ब्लॉग संस्कारी आहे, असं वाईट प्रकारचे शब्द नाही वापरायचं. आणि भेटायची वाव. मोठा मला मल्याच्या जागी काल्या निघाला. तर आता आम्ही शॉर्टकटच्या रस्त्यावर घुसलो. कुठं पावशे भरला ना, पावशे भरच्या शॉर्टकट. अरे आता दोन-चार नाव अजून सांगा म्हणजे कुठलं पण निघाल. आता शॉर्टकटच्या चालल्या मोहिली गावात. मधला एक पूल आहे, त्या पुलावरच्या डायरेक्ट मोहिलीची नदी. आता इथे इंटरनॅशनल हायवे. हा इंटरनॅशनल म्हणजे एकदम इंटरनॅशनल गावठी हायवे. एकदम गावातल्या गलीगलीतल्या जायला लागतं इथल्या. कोणतरी बिन आकल्याच्या आणि गाडी मध्येच लावले रस्त्याच्या. जाऊ दे, शूट केला तर तो येऊन मारायचा म्हणा. थोडं त्याच्या ब्लॉग माझी गाडी दिसले शिवाय देतो. साईड 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 पीके माणूस आहे. बघू शकता बाहेरचा व्ह्यू कसा आहे, मस्त दिसत. मस्त एक नंबर गाव आहे. मस्त घरी नसत. गावाचं नाव काय आहे? रायता. अच्छा. तर आता एकदम गली गलीतले चालले आम्ही. तर आम्ही नदीजवळ पोहोचले. आता इकडे धुलजाम असतं. दाखवीन जरा बाहेरचा व्ह्यू, काच लावू दे एक मिनिट. तर बघू शकता आखी शेताच्या शेतांच्या मधल्या रस्ता इथल्या जॉईंट होऊन एक पूल येतं, त्या पुलावरच्या चालल्या गाडी आमची जम्पिंग जपांग होती. गाडी जरा जास्तच जम्पिंग जपांग होतं. हा एक नंबर. तर बघा यो रोड आहे, यो इंडियाचा इंटरनॅशनल हायवे. कारण की इथं आता बांधकाम आताच झालेलं आहे. रोड बांधून मग पाईपलाईन टाकल्या, मग रोड परत काढला. काय रे बघतो. अरे पुष्पा येत. आम्ही आता या प्रकारे पोहोचलेलो आहे. आम्ही पोहोचलो बघा. तुम्ही आता नदी दिसेल तुम्हाला. आता पुलावरच्या चालल्या, यो पूल आहे, ही साईडच्या नदी. आता इकडेच आपण चालल्या मासे धरायला. हीच नदी आहे ती मोहिलची. रिव्हर्स घे टाकलेला आहे. रिव्हर्स का? आपण कोणत्या साईडला चालल्या? त्या साईडला मोहिली आहे ना. अरे नदी माहिती आहे पण त्या साईडला मोहिली आहे ना. अरे पण नदी त्या साईडला आहे ना असं बोलता. लॉजिकली आपण जरा या साईडला नाही नाही आहे. चला आता तर आम्ही गाडीतल्या उतरतो. वा मस्त वाटते इथं. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे. ही नदी थोड्या वेळानं फिशिंग चालू होणार आहे. तर जरा ते थांब लोटशील भेटतील. जरा जायचा वेळ बघू. आता खाली उतरू. तिला जरा ओंड आहे. कुठला रस्ता? चला तर आपण खाली उतरतो. आता खाली गेल्यावर जरा बघू, आम्ही फिशिंग चालू. चला हॅलो गाईज. तर आम्ही खाली उतरले आता तिथल्या त्या तराणीवरच्या. मी नदीवर आल्या, नदीच्या बाजूला काय उभं आहे. जरा आता थांबू जरा 5 मिनिटं आराम, मग चालू होईल. जरा कोणती तरी वाट बघतो. एक मित्र येतं मोहिलचाच. भाई चालले पाण्यात. हे राख्या भाई इकडे बघ जरा, हातबीत कर. ए राख्या जरा बिझी आहे. हे आमच्या कामवाली बाई. हे आमचं दादा शेठ, शुभम शेठ म्हात्रे. दादा टी शर्ट दाखव तुझं. टी शर्ट आपल्या गावाचं नाव होते जरा. आम्ही मारेलचं फिर ना. पलटी मार पलटी मार. आम्ही मारेलकर. तर बघू शकता मस्त व्ह्यू आहे. नदी पण एक नंबर दिसतं. आमचा तिसरा माणूस आता एक उतारतं. चौथा माणूस बघू शकता. 94 वर्ष.
ह्यो घसरत येईल मला तर वाटतं. याचा व्हिडिओ काढू दे. ए रोशनदा उरी मार ना डायरेक्ट, उरी मार ना, मला व्हिडिओ काढायचे. हा डायरेक्ट नाही तिथलेच मार उरी. ये खाली डायरेक्ट ये ना घसरत. शिट, आपला चान्स गेले कॉमेडी व्हिडिओचा. हे बघा जरा जास्त चालले माणसांना, तर बघू शकता. हे आमचं रोशन शेठ दलवी फ्रॉम सावध का मोईल सावध. हे मेन मोईलच आहे पण सावध असताना सावधच झालं. हा असंच असतं. तुम्ही कुठे आम्ही मारेलचं, पण तुम्ही इकडे काय आले? आम्ही आल्या मासे पकडायला. अरे हीच नदी म्हणजे महाराष्ट्राच्या इकडे येत, आमचीच नदी आहे ती. मग नाव आहे आमच्या. तर आम्ही एकटंच नाही, तर माणसं दुसरी पण आहे ना, तिकडे पण जरा चालू आहे. आता जराशी भाऊसाई जागा काढले कुठेतरी, पहिल्यापासून मासे धरतात तिकडे चालले. मी तर पहिली बारच यांच्यावर आल्या मोहिली मासे पकडायला. तर चला राखी कुठे जागा कंची जागा अख्खी आपलीच आहे. ही 2 एकर होती, हा ही थोडी फिल्टर कंपनीला दिली. हा तुम्ही या जागा बंगल्यावर तुम्ही आणू नका. ही ती बिल्डिंग कंची, हा? ती बिल्डिंग कंची. ही बिल्डिंग पाणीची फिल्टर होतं, शुद्ध होतं. असं काय? हा, मग कल्याण साईडला भैया लोकांचं असं पाणी. हा काय म्हणजे आम्ही आग्री आम्ही करतोय बाबा, आम्ही कल्याणचं नाही. जागा आम्ही भाड्याने दिले, भाडा चालू आहे. हा काय? हे काही पण नका बोलू रे. तुझ्या वाईफचे कपडे जरा काही नाही बाबा. यो भाग कापायला लागल. ही कशी असं नाही बनवायचं, असं नाही. शुद्ध भाषण बोलायचं का. बस ब्लॉग चालू आहे तर चालू राहू दे, बघत राहा. आमच्या दादा आणि तुम्ही ब्लॉग बघता ना, फक्त तोंड बघा कसं झालेलं आहे. व्हिडिओला माझे सबस्क्राईब माय चॅनल, लाईक शेअर अँड कमेंट. हा हे आमचं शेट. तर चालले आम्ही यांच्या जीवावर मासे धरायला. ओके. ती थांबरलो. हा चला. हा रोड जरा पातळच आहे. पण आपण तर चला, पडल्यावर आता ही नदी आहे, नदीत मासे पण आहे. मोबाईल सगळं चला नाही मोबाईल नाही टाकणार. मी पडलो तरी चालू, पण मोबाईल नाही टाकायला. मोबाईल वाचला पाहिजे भाई. मोबाईलच जीव काय. केक आपल्याला हे आमच्या भावाने केक कापलेला आहे मस्तपैकी. हे बघा, हॅपी बर्थडे टू यू. अरे छोट्या तुझ्या गोट्या. चल नाही काही नाही तिथं. चल ए मी विचारू का, या ब्लॉगचा टायटल काय ठेवायचा? मी ठेवीन, पण सांगा आता काय ठेवायचा ब्लॉगचा टायटल. रोशनदा बोल ना, ब्लॉगचा टायटल काय ठेवू? आता तर गाईज तुम्हाला मासे दाखवतो मी. सगळ्यात छोटे प्रकार. तर गाईज आमच्या फोनचा जरा इश्यू झालता, टेक्निकल इश्यू. तर जरा चरताना आम्ही डोंगर चरून आल्या, जाम टाकल्या आणि आता वरती थांबल्या. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता. जरा चिचा बिचा हे झाड बघा. हे व्हिडिओ चालू आहे, थांब ना. आजच्या व्हिडिओ चालू आहे. चिचा बघू शकता. या चिचा तुम्ही खाल्ल्या असतील, मस्त आहे. पिकवी कच्चे आहे ना रे, पिकलेला पाहिजे. परली ती तोरणं म्हणजे बघू दे इकडं, बघू दे. तर आम्ही आता नदीच्या कडेला अर्ध्या डोंगरावर आहोत. नदी दाखवतो तुम्हाला, तर बघा. आणि पूर्ण एरिया मध्ये म्हणजे एकदम झारी आहे, एकदम गाव टाईप, एक नंबर. ओनली मराठी, ओनली आगरी भाषा वापरायची, आगरी. तर बघाच इथं
खाऊन बघू. भारी गोड लागतं. इथं आता फलानं चिचा कारायला घेतल्या आल्यान माशा ना या खाताना वेगळाच म्हणजे या झालं मटण केले मटण ना खाताना बटाटी खायला पिकलेल्या पण आहे. थांब थांब थांब. हे बा हे बघू शकता ती बघ ती मोठी हे एक नंबर आहे. अरे भाई काय करत ही बघा मित्रांनो आमचं मासं पकडायला 2 माणसं गेलेली आहेत. जाणं तू जाणं आता फिशिंग चालू झालेली आहे. माणसं डायरेक्ट पाण्यात गेल्या. ही 2 माणसं आमची खाली गेले. आमची माणसं जरा प्रोफेशनल आहे. डायरेक्ट पाण्यात जाऊन मासे धरतात. तर मी आल्या थर्मस घ्या. 1 मिनिट थर्मस घेऊ दे. जरा जास्तच वजन आहे. जरा सामान काढायला घेतो मासं ठेवायचं आणि ते. रोड जाम खराब आहे. आलो आलो आलो. हे मास पाय पण घसरतात बाबा. आता परता परता वाचल्या. हे आमचं मास. तू तर बारकत धर. तू बारकत धर रोशनदा. हे टाक तू टाक यान टाक. इथला रस्ता जरा जास्तच खराब एकदम चरायला लागतं. वरती चालल्या ढकलो आताच. तर तुम्हाला आमचं मासे धरणारी माणसं दाखवता. एक मासं धरणार नंबर 1 बेमट्या. यो दुसरा राख्या. हात दाखव इकडं. हात दाखव इकडं. हे आमचा भाई मासे जमा करत. नको फेकू त्यानं ठेव. आता फेकून काय माझ्यावर देत. मी काय खाऊ कच्चा. बस बस दिसला दिसला. तुझा पण चॅनल टाकू की आपण लिंक मध्ये. ही आमची माणसं आल्यानं सामान घेऊन आता. काय काय आणले. शेण आणले. शेण बर्फ आणि आहेत ना बर्फच नाही द्या. बर्फ थोडा होता तोच वापरले.
तर जाम मजा आलेली आहे, मजा करतो. पाण्याने जाणार, जरा पाण्यानं पण ताप होतं. आम्हाला दोघांना एक करायला ठेवून स्वतः सगळी मजा करायला गेलेली आहे. व्ह्यू बघा कसं आहे, फुल ऊन पडलेलं आहे. आता पोरा बाहेर निघल्या. योच तो पोऱ्या, योच तो कामाचा, योच तो चपरी. एक मासाने धरला नुसता पाण्यात गेलता. या आता बसल्या पोरा. कुठले बोलत एवढी सोय झाली एक बाकी एवढी मासं भेटलेले आहे एवढं भरले बस. आपला तुमचा पडतील आम्हाला याही सामान उचलायलाच आणलेलं आहे. माझ्यावर नाही, इथं सामान ठेवले, ज्यादा त्याने उचलून घ्या. हा फोन माझ्यावले, तुझा फोन माझ्यावले. त्याचं काय चाललं, ब्राईटनेस कमी करून ठेवला ना फोनला. काय झालं आता परत लोकेशन चेंज केले मासेदाराची. आता 5 वाजल्या संध्याकाळचं. आता दुसऱ्या जागा मासेदार. तर आता भाई लोक चालले पाण्यात मासेदाराला गेले ना बघा. तर रस्ता पण जरा डेंजर आहे. जरा उड्या मारा पटापट. चला व्हिडिओ चालूच आहे. जा बजरंगबली. तर आता झालेलं आहे मासे धरून. आता घरी निघलो आम्ही. 6 वाजल्या. तर बघा मस्त व्ह्यू आहे, सनसेट. आणि आमची माणसं मासे घेऊन निघल्या. दाखव मासे, दाखव रे खोलून, दाखव मासे. थांब ना, ये दादा थांब ना, खोलून दाखव ना. थांब. हा चल वरती चल. आता निघलं. चरण पण जाम डेंजर. यो पूल. चला मासे बघूया, मासे खोलून दाखव दादा. एवढे भेटल्या, ते कॅन सोडून द्या. एवढं मासे भेटलेले आहे. आता घेऊन चालल्या. किती असतील? 10 किलो मासे धरलेले आहे. ही आमची गाडी. इकडं लोक फिरायला येतात चालायला वॉकसाठी. तर चला आम्ही आता निघतो. चला तर मस्त सनसेट झालेलं आहे. आंबर म्हणा बसू दे. चला तर आम्ही निघतो आता घरी जायला. आजचा ब्लॉग इथंच संपवता. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी बस बाय.